लोवर फुल टॉस होता. पाहिलं त्याने लॉंग ऑन थोडंसं आतमध्ये सर्कलच्या आतमध्ये आणि त्याला क्लिअर केला आणि लॉंग ऑनला हा चौकार प्राप्त केला. 2 षटकं असतील ते पहिले मॅन्डेटरी पॉवर प्लेची ती फार महत्त्वाची असतील या मॅचमध्ये बॅटिंग करणाऱ्या शेंद्रून संघासाठी. कारण सुरुवात जर तुम्ही आक्रमक केली, सुरुवातीला चांगले धावसंख्या जर तुम्ही 2 ओव्हरमध्ये उभारून समोरच्या टीमवर दबाव प्रस्थापित केला तर मात्र विजयाच्या चान्सेस तुमच्या जास्त होत असतात. इथे एक्स्ट्रा कव्हरला चुकी झाली आहे फिल्डर्सच्या माध्यमातून. कॅच होतीये ड्रॉप आणि बॉल आउट फील्ड मध्ये फास्टली ट्रॅव्हल होतोय. सलगचा हा दुसरा दैदिप्यमान चौकार प्रस्तुत करत असताना मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा क्लास बासमधनं नरेश पाटोळेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. हा येतो एक चौकार. पहिल्या मॅच मध्ये देखील ही विचार केला तर वीक बाजू होती गोकुळगाव संघाची क्षेत्ररक्षण. पहिल्या मॅच मध्ये देखील खूप साऱ्या कॅचेस ड्रॉप झाल्या, त्यानंतर क्षेत्ररक्षण करत असताना खूप साऱ्या चुका आणि तेच चित्र आपल्याला या मॅच मध्ये देखील पाहायला मिळालं. हा देखील फटका हवे तिथे संधी आहे. जेलची पकडलाय कॅच. सलगचे 2 चौकार आल्यानंतर इथे मात्र नरेश पाटोळे याला माघारी परतावं लागतंय आणि सफलता मिळते या ठिकाणी प्रमोद धिरडेला. फर्स्ट विकेट डाऊन फॉर गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून टीम. ओव्हर पिच होता, लॉंग ऑफला खेळायचं होतं. बॅटची वरची कडा घेऊन बॉल पॉइंट रिजन कडे गेला आणि त्या ठिकाणी पकडली आहे कॅच. आणि आता मात्र नरेश पाटोळेच्या इनिंगचा झाल्यानंतर सुरुवात चांगली केली होती. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार होते, परंतु क्रिकेटमध्ये संयम बाळगणं देखील फार महत्वाचं असतं. तुमचा संयम इथे ढासळला. सलगचे 2 चौकार आले होते, आक्रमकता होती आणि त्यानंतर मात्र जर संयमी खेळ केला असता सेन्सिबल क्रिकेट खेळायचं होतं नरेशला. कारण सुरुवातीच्या 2 बॉलवर चांगल्या रन्स आल्या होत्या. तिसऱ्या बॉलवर जर एखादी सिंगल कंप्लीट करून स्ट्राईक रोटेट केली असती तर एक सेन्सिबल क्रिकेट नक्कीच पाहायला मिळालं असतं. परंतु इथे मात्र तिसऱ्या बॉलवर देखील त्यांनी आक्रमकता दाखवली आणि तो वाद झालाय. तर शेंद्रून टीमच्या खेळाडूंना विनंती करेल डगआउटच्या आतमध्ये आपण जा, पायऱ्यांवर बसू नका ही विनंती करतोय. प्रोफेशनल स्पर्धा आपण खेळत आणि प्रोफेशनलिटी आपण जपा ही विनंती तुम्हाला मी करतोय. टीमची टोटल स्कोरबोर्डवर 8. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय संदेश आणि संदेशनं मारला हा फटका अप्रतिम. इनफिल्डला क्लिअर करत एक्स्ट्रा कव्हरला हा बॉल गेला आणि चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी दाखवत असताना बॉल अडवला आतमध्ये. फेकी करतात तोपर्यंत ते मिळाली ती फक्त 2 धावा. असं वाटलं संदेशला एकंदरीत की हा फटका क्लिअर होईल सीमारेषा पलीकडे, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने प्रयत्न चांगले केले आकाश धिरडे याने आणि 2 धावा इथे मिळतात आणि स्कोरबोर्डवर धावसंख्या पुढे सरकेल. दुहेरी अंकामध्ये धावफलक प्रवेश करतोय 10 या अंकावर. 10 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये टॉस हरल्यानंतर गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं हे षटक सुरू आहे. 2 खेळाडू आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. मिड विकेटला खेळाडू जेडी आणि लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक सज्ज केला गेला आणि त्याच लाईनवर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो प्रमोद धिरडेचा. हा वाईट बॉल आलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड होईल आणि 1 न टीमची टोटल पुढे सरकेल 11 या अंकावर. 11 ऑन अ बोर्ड. आजच्या दिवसामधली ही तिसरी लढत tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेले त्या सर्वांचं SPL 2021 नियोजन कमिटीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. खेळाडूसाठी पर्वणी असते या स्पर्धेमध्ये आपल्या खेळाचं प्रदर्शन दाखवण्यासाठी आणि या संपूर्ण विभागातील क्रीडा रसिकांसाठी देखील एक मोठी पर्वणी असते. चर्चा सातत्यानं ज्यावेळी दिवाळी संपल्यानंतर या स्पर्धेची चर्चा प्रत्येक क्रीडा रसिकाच्या माध्यमातून केली जाते की SPL किंवा होणार आणि SPL ची चर्चा सातत्यानं नेहमीच प्रत्येक गावामध्ये प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून आणि आमच्या प्रत्येक क्रीडा समीक्षकाच्या माध्यमातून केली जाते. इतकी पॉप्युलर ही स्पर्धा या 5व्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्विंग अँड मिस. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता त्या ठिकाणी पाटोळीच्या माध्यमातून. त्या प्रयत्नामध्ये त्याला आलं अपयश आणि शेवटचा बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. डॉट चेंडून षटकाची सांगता झाली. षटक क्रमांक संपन्न होते पहिलं आणि स्कोरबोर्डवर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 11. 11 ऑन अ बोर्ड.
पहिल्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. चांगली कमबॅक या ठिकाणी नक्कीच म्हणू शकाल आपण प्रमोद धिरडेच्या माध्यमातून, कारण पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार आले होते. नरेश पाटोळे अप्रतिम बॅटिंग करत होते, परंतु त्यानंतर त्यांचा संयम ढासळला आणि त्या ठिकाणी विकेट त्याने गमावली आणि त्यानंतर मात्र विकेट नंतर अप्रतिम कमबॅक करत असताना या ओव्हरमध्ये प्रमोद धिरडे. 11 ऑन अ बोर्ड. यस, आमचे स्कोरर या ठिकाणी सतीशजी पाटोळे आहेत. ऑफिशियल स्कोरर आहेत ते. चांगले स्कोरिंग सकाळ 17 पासून मिस्टेक होते थोड्याफार होतच असतात. 12 धावा स्कोर बोर्डवर एज इथे लागली. शॉर्ट थर्डमॅनच्या हातामध्ये हा बॉल गेला. संधी आहे धावाची. बिग विकेट असेल मैदानाच्या आतमध्ये. इट इज आउट. रन आउटच्या स्वरूपात फलंदाज संदेशला माघारी परतावा लागेल आणि दुसरी विकेट रनआउटची एक निराशजनक विकेट आणि निराश पावणे पवेलियनच्या दिशेला जात असताना इथे फलंदाज होते बाद. संदेश बॅक टू द डगआउट. क्रॉसिंगचा नियम नाहीये. 30 सर्कल तुम्ही क्रॉस करू शकता, परंतु तुम्ही जी मुख्य सीमारेषा आहे ती क्रॉस करू शकत नाही. या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. काही नियम तुमच्यापर्यंत पोहोचवलेत. ही स्पर्धा म्हणजे जबरदस्त आहे, कारण ज्यावेळी तुम्ही टॉसला येता त्यावेळी 2 पेज प्रत्येक संगणकाकडे दिले जातात. त्यामध्ये या स्पर्धेचे सगळे नियम सांगितले गेलेत आणि त्या नियमांतर्गत तुम्हाला ही स्पर्धा खेळायची आहे. या गोष्टीकडे तुम्ही लक्ष केंद्रित करा. दोन विकेट गमावले. सुरुवात चांगली केली होती नरेश पाटोळेनं. असं वाटलं होतं की आता शेंद्रून संघची जी गाडीची ती अगदी वेगानं मात्र पुढे सरकेल, परंतु नरेश बाद झाला आणि त्याच्या पाठोपाठ आता मात्र रनआउटची एक निराशजनक विकेट म्हणजे संदेश माघारी परतला. स्कोरबोर्डवर धावत संख्या पाहायला मिळते ती 12 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. आकाश धिरडे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना हा फटका उडवला हवेमध्ये. सचिन भोंडिवले या टीमचा एक दर्जेदार क्षेत्ररक्षक म्हणून गणला जातो. मागच्या मॅच मध्ये कामगिरी चांगली केली होती आणि ते आपण पाहू शकाल. तर काय घडलंय एक्झॅक्टली त्या ठिकाणी तर निर्णय धावा इथे मिळाल्या त्या 2. 14 धावा टीमची टोटल स्कोरबोर्डवर. कॅच झाली आहे ड्रॉप. इथे देखील कमबॅक केलाय. टप्पा पडल्यानंतर थोडंसं खाली राहतोय. अनइव्हन बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला. खेळपट्टीचा जर विचार केला तर याच आउटफील्डवर थोडंसं पावसाचा व्यत्यय आणला होता, त्यामुळे खेळपट्टी थोडीशी स्लो झाली आहे आणि टप्पा पडल्याचा कधी कधी चेंडू खाली राहतो, कधी कधी अतिरिक्त बाउन्स देखील आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामध्ये फलंदाजांना सजग राहून या ठिकाणी बॅटिंग करायची असते. 14 धावा टीमची टोटल स्कोरबोर्डवर. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आकाश धिरडे अप्रतिम स्पेल हाताळतोय. बॅटची एज. बिग विकेट डाऊन. बॅटची कडा घेतली आणि बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आणि या टीमचा महत्वपूर्ण खेळाडू पप्पू पाटोळे बॅक टू द डगआउट आणि मिळतं यश. सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये साजरे करत असताना जय महाराष्ट्र गोकुळगाव संघ या मॅच मध्ये देखील आपल्या नावाचा डंका वाजवत असताना प्रतिम कामगिरी आकाश धिरडे न मिळवलं यश आणि तिसरा धक्का इथे लागतोय शेंद्रून टीमला. फुल लेनचा बॉल होता. स्लाइटली ओव्हर पिच होता, परंतु बॉलच्या लाईन मध्ये येऊ शकले नाहीत त्या ठिकाणी निखिल सातपुते, पप्पू पाटोळे आणि त्यांच्या बॅटची कडा घेऊन हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय आणि ते फलंदाज बाद झालेत. स्कोर कार्डवर धावसंख्या 14. 3 विकेट आतापर्यंत गमावलेत या मॅच मध्ये. थोडासा बॅकफुटला खेळत असताना संघ गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून आणि आता मात्र मिडल ऑर्डरचा कणा जितू पाटोळे या टीमचा महत्वपूर्ण खेळाडू. या खेळाडूवर आता मात्र संपूर्ण जबाबदारी असेल, कारण इथून पुढे 8 ओव्हर्स पूर्ण खेळायचे आहेत. ही सर्वात महत्वाची गोष्ट असेल आणि 8 ओव्हर खेळत असताना या खेळाडूची भूमिका या मॅच मध्ये फार महत्वाची असेल. कशा पद्धतीने ते बॅटिंग करतात ना याकडे देखील पाहणं उत्सुकतेचं असेल. अपरकटच्या माध्यमातून हा फटका उडवलाय. पॉइंटच्या वरून बॉल आउटफील्ड मध्ये अगदी वेगाने ट्रॅव्हल होतोय थर्ड मॅनला आणि आल्या आल्या पहिल्याच बॉलवर इथे चौकार प्रस्तुत करत असताना बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. मिळतात त्या 4 धावा शेंद्रून टीमला.
18 ऑन बोर्ड. 18 धावा स्कोर बोर्डवर. दुसरा षटकाचा खेळ सुरू होत असताना या ठिकाणी आपण पाहू शकाल आकाश झेडेचं एक अप्रतिम षटक, ज्यामध्ये त्याने या टीमचा एक महत्वपूर्ण फलंदाज बाद केलाय. पप्पू माघारी परतला आणि त्यानंतर मात्र आता थोडस बॅकफुटला हा संघ नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. इथे देखील कट केला पॉइंटवर नजाकत या फटक्यामध्ये होती आणि हा फटका देखील ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पलीकडे. सलगच्या 2 बॉलवर 2 चौकार आलेत आणि विकेट गेल्या 2, परंतु त्याचा कोणताही प्रेशर कोणताही दबाव स्वतःवर येऊ न देता नैसर्गिक खेळ करत असताना इथे मैदानाच्या आतमध्ये जितू पाटोळे यांच्या बॅटमधला हा दुसरा चौकार. (22) 22 धावा टीमची टोटल स्कोर बोर्डवर. 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर तिसरं षटक कोण टाकणार हा या ठिकाणी प्रश्न उपस्थित झाला. सचिन भोंडिवलेच्या हातामध्ये सोपवले षटक. प्लॅनिंग फार महत्वाचे असतात. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये तुमच्या बौद्धिकतेचा वापर कशा पद्धतीने करता निखिल सातपुते याला देखील फार महत्वाचं असतं. बौद्धिकता ही फार महत्वाची असते या खेळामध्ये. जितकं शारीरिक हा खेळ आहे, तुमच्याकडे ताकद असून गरजेचे नसते, तर तुमच्याकडे बौद्धिकता देखील फार महत्वाची आहे. आणि ते स्ट्रॅटेजीने मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना जयदीप भोंडिवले लीड करतो या टीमला. सचिनला मागच्या मॅचमध्ये 8वं षटक दिलं होतं, आता मात्र तिसऱ्या षटकामध्ये सचिनला केलंय पाचारित. चांगली बॉलिंग त्याने केली होती मागच्या मॅचमध्ये. 22 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. सचिन पुन्हा एकदा सज्ज होत आहे. हा बॉल कट केलाय. हरीशनं हा फटका कव्हरला खेळलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. एकच धाव इथे मिळेल. क्षेत्ररक्षण आता विखुरलं जाईल, कारण 2 षटकं जी पॉवर प्लेची होती ती आता मात्र संपन्न झाली आहेत. आता इक्वेशन जे आपण पाहू शकाल आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना 6-5चं इक्वेशन, म्हणजे 5 खेळाडू तुम्हाला आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळतील आणि 6 खेळाडू गोलंदाज आणि यष्टीरक्षक धरून जे इनफिल्डच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. बॅटची आतली कडा होती, परंतु यष्टीरक्षकाने केली चुकी. पोझिशनमध्ये जे नव्हते आणि परंतु इथे धाव घेतली गेली नाहीये. सलगचे 2 चौकार आल्यानंतर चौकारांच्या हॅट्रिकवर होते, परंतु इथे आलाय डॉट बॉल. लव फुल टॉस होता. शॉट एक्स्ट्रा कव्हरला इथे अगदी हलक्या हाताने डिफेन्स केला. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार आले जितू यांच्या बॅटमधनं, परंतु त्यानंतर ते संयम दाखवतात, कारण त्यांना माहिती आहे 8 ओव्हर पूर्ण आपल्याला खेळायचे आहेत आणि जोपर्यंत जर आपण मैदानाच्या आतमध्ये थांबलो तर धावा जरूर येतील आणि त्यासाठीच हा प्रयत्न त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. फटका अप्रतिम इथे खेळला गेला. वॉट अ स्ट्रोक. क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा तंत्र दाखवत असताना तंत्रशुद्ध फलंदाजीचा नजराणा प्रस्तुत करत असताना मैदानाच्या आतमध्ये जितू पाटोळे यांच्या बॅटमधनं आलाय हा प्रतिम दैदिप्यमान चौकार. 27 ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाली. पहा असे फटके कव्हरला, एक्स्ट्रा कव्हरला आणि थर्डमॅनला ज्यावेळी तुम्ही खेळताना त्यावेळी खरोखर तुमच्याकडे फलंदाजीचा क्लास आहे, नक्कीच हे आमचे प्रेक्षक म्हणत असतात. हा फटका ऑन साईडला. पहा संयमी क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. एक चौकार जरूर आला आणि त्यानंतर मात्र सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली, स्ट्राईक रोटेट केली आणि मात्र आता नॉन स्ट्राईक एंडला जाऊन हरीशचा फलंदाजीचा आनंद घेण्यासाठी ते सज्ज झाले. त्याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. धावा तुम्ही आक्रमकतेने देखील घेऊन या आणि संयमाने देखील. टेम्परामेंट देखील फार महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये. फुल लेनचा हा बॉल परफेक्ट यॉर्कर आणि ते त्रिफलाचित केलाय हरीशला. अजून एक धक्का लागलाय. 4 विकेट इथे आता मात्र माघारी परतले डगआउटच्या अस्त्राला. गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून संघ अडचणींचा सामना करतो या मॅच मध्ये. अठ्ठावीस धावा 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. अठ्ठावीस धावा 3 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. पहिले षटक प्रमोदनं हाताळलं, त्यानंतर आकाश आणि सचिन भोंडिवलेनं तिसरं षटक हाताळलं, ज्यामध्ये त्यांनी एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त केली आणि 6 धावा देत एक चांगला स्पेल त्यांनी आपल्या टीमसाठी हाताळला. जयदीप भोंडिवले येतोय गोलंदाजी मार्कवर. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच
पुरस्कार ज्यांना पटकावला होता आणि प्रतिम बॅटिंग आणि बॅटिंगच्या समवेत गोलंदाजीमध्ये एकंदरीत अष्टपैलू कामगिरी करत असताना मागच्या मॅचमध्ये जयदीपनं चांगली कामगिरी केली आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला. येतोय चौथ्या षटकामध्ये. हे बॅटल चांगलं रंगेल मैदानाच्या आतमध्ये. जितू वर्सेस जयदीप हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षक वर्ग देखील आनंद घेतील या मॅच आणि या बॅटलचा एक कॉन्टेस्ट रंगतदार आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल वेग होता परंतु वेगासोबतच निखिल सातपुते दायकांनी दिशेवर नियंत्रण ठेवू शकले नाहीत आणि हा वाईट बॉल पाहायला मिळतोय. एक एक्स्ट्रा रन स्कोरबोर्ड मध्ये ऍड होईल आणि टीमची टोटल स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते 29. पहिला बॉलला वाईट. चित्रक्षणामध्ये त्या ठिकाणी व्ह्यूवर रचना बदलत असताना एक शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनकडे एक खेळाडू, त्यानंतर मिड विकेटला आणि ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला. हा बॉल खालती राहिला. त्रिफल उद्ध्वस्त या ठिकाणी. जितू पाटोळेला माघारी परतावा लागेल. वेग भन्नाट होता. वेगानं केलं बीट. डिफेन्स करायचा होता परंतु डिफेन्स मध्ये आपली विकेट गमावली आहे. आणि पाचवा महत्वपूर्ण धक्का ज्या खेळाडूची नितांत आवश्यकता होती मैदानाच्या आतमध्ये शेंद्रुनकरांना आणि शेंद्रुन टीमला, तो खेळाडू निराश पावलांनी माघारी परतत असताना. हा बॉल पॉइंट रिजनकडे खेळला गेला. एक सिंगल त्यावर मिळते. साहिल बाद झाला. त्यानंतर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये सोपान आणि वैभव ही जोडी, जयेश आणि वैभव ही जोडी खेळत असताना 35 धावा स्कोरबोर्डवर. थोडस संयमाने एकेरी दुहेरी धाव घेत धावफलक थोडासा पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु काहीशा चुका झाल्या बॅटिंग ऑर्डरमध्ये. स्ट्रोक सिलेक्शन जर आपण पाहिलं तर सुरुवात चांगली केली होती नरेशनं परंतु नरेशनं देखील आक्रमकतेमध्ये सातत्य ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये आपली विकेट गमावली आणि त्यानंतर मात्र एकही फलंदाज यशस्वी कामगिरी करू शकला नाही. व्हाईट बॉलचा इशारा आला. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्डमध्ये ऍड होईल आणि धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील त्या 36 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 7 विकेट. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बॅटिंगचा जर आपण बॅटिंग ऑर्डर पाहिली तर सुरुवातीला नरेशच्या बॅटमधून 8 धावा आल्या. त्यानंतर पप्पू 2 धावा करून बाद झाला. संदेश पाटोळे देखील या मॅच मध्ये अयशस्वी राहिला. त्याने 3 धावा बनवल्या आपल्या टीमसाठी. हरेशने 1 धाव बनवली. जितू पाटोळे चांगली बॅटिंग करतो असं वाटलं होतं की कुठेतरी संघाची धावसंख्या ती अगदी योग्य रीतीत नेऊन ठेवतील. सुरुवात त्यांनी चांगली केली होती. 3 चौकार त्यांनी लगावले होते परंतु मात्र जयदीपचा आतमध्ये येणारा एक बॉल थोडासा खाली राहिला आणि त्याने मात्र त्रिफलाचे त्यांना केलं. 13 धावसंख्येवर ते बाद झाले आणि त्यानंतर मात्र त्यामागे एकही फलंदाज जो यशस्वी कामगिरी करू शकला नाही शेंद्रुन टीमसाठी. 5 ओव्हरचा खेळ संपन्न झाला आणि स्कोरबोर्ड धावसंख्येचा जर विचार केला तर 36 धावा आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळतात. उर्वरित 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे निखिल सातपुते आणि जर विचार केला तर 3 ओव्हरमध्ये चांगल्या धावा जमवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जाईल. जयेश पाटोळे ज्याच्याकडे क्षमता आहे त्याच्या समवेत सोपान आहेत आणि या 2 खेळाडूंना वैभव आहेत माफ करा आणि 18 बॉलमध्ये या 2 खेळाडूंना इथून पुढे 25 ते 30 धावा जोडाव्या लागतील आपल्या संघाच्या स्कोर कार्डमध्ये. एक फायटिंग टोटल जरूर उभं होईल कारण शेंद्रुन संघाकडे बॉलिंग लाईनअप चांगली आहे. जितू पाटोळे स्वतः आहेत त्यासोबतच नरेश पाटोळे आहेत, साहिल आहे जे फिरकी आक्रमण आणि या 3 गोलंदाजांच्या जोरावर हा संघ फायटिंग टोटल जर उभारली तर फाईट नक्कीच देऊ शकेल गोकुळगाव संघाला. जेडी पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. भन्नाट वेग आणि वेगावर स्वार होऊन केली जाणारी ही गोलंदाजी. डॉट चेंडू आला. टेनिस बॉल क्रिकेटच्या परिपटलावर अनेक टेनिस क्रिकेटचे मैदान गाजवणारा हा खेळाडू आणि तालुक्याचं नाव सातसमुद्र पार घेऊन खूप मोठ्या प्रोफेशनल टीम सोबत आणि प्रोफेशनल खेळाडूंसोबत सातत्यानं क्रिकेट खेळून हा खेळाडू मात्र उदयास आला. त्यामागे खूप सारी मेहनत आहे. कोणताही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरल्यावर निखिल सातपुते कधीच महान बनत नाही तर त्याने त्यामागे केलेली मेहनत, त्यामागे केलेला सराव, त्यामागे केलेली त्यांनी चिकाटी या सर्व गोष्टी त्याला महान बनवत असतात आणि हा खेळाडू या सर्व गोष्टींच्या बळावर महान खेळाडू म्हणून ठरला गेलाय. 37 धावा टीमची टोटल स्कोर बोर्डवर. 6वं षटक सुरू आहे.
येस, नक्कीच आपण पाहू शकाल एक इन्फॉर्मेशन आम्हाला मिळते आणि लाईव्हच्या माध्यमातून ती स्पर्धा मी पाहिली होती. भर पावसामध्ये ध्रुव ट्रॉफी जी गोव्याला खेळवली गेली होती आणि पावसामध्ये ती स्पर्धा आणि त्या मॅचमध्ये कृष्णा सातपुतेची विकेट प्राप्त केली होती आणि रनरअप म्हणून हा संघ राहिला होता. ओमकार देसाई मुंबई क्रिकेटचा आयकॉन आणि त्यासोबतच जेडी हे दोन खेळाडू आयकॉन म्हणून त्या टीममध्ये गेले होते आणि खूप सारी मैदानं गाजवली आहेत. कोकण असेल, ठाणा असेल, पालघर असेल, संपूर्ण महाराष्ट्र टेनिस गाजवलं आहे आणि ते विकेट्स पतून त्या मैदानाच्या आतमध्ये त्रिफलाचीत झालाय जयेश आणि जयेशला माघारी परतवलंय जेडीना विकेट क्रमांक 8. आणि हे दोघे बंधू आहेत आणि ही विकेट घेतल्यानंतर त्याच्याशी काहीतरी चर्चा करत असताना जेडी विकेटचे इथे पतन झाले. स्कोरबोर्डवर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 37. 8 विकेट गमावलीत. निराशा नक्कीच आपण पाहू शकाल थोडीशी समर्थकांमध्ये. स्वतः ऑफिशियल स्कोरर जे समर्थक आहेत आमच्या मागे देखील समर्थक आहेत शेंद्रून गावाचे आणि खूप सारे समर्थक उपस्थित आहेत, परंतु थोडीशी संघ अजून थोडंसं अडचणीत आहे. 37 धावा, 8 विकेट गमावलेत आणि अजूनही 2 विकेट बाकी आहेत या टीममध्ये. विचार केला तर या इनिंगमध्ये शेंद्रून टीमचे जयेश माघारी परतला आणि नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये 10व्या क्रमांकावर शैलेश. हल्ला व फुल टॉस होता. अप्रतिम क्षेत्ररक्षण, काय कमिटमेंट पहा, मॅग्निफिसंट एफर्ट, स्वतःला झोकून देतो अक्षरशः. आणि क्रिकेटमध्ये फार महत्वाचं असतं तुमच्या टीम सोबत तुम्ही प्रामाणिक असणं गरजेचं असतं. तुमच्या टीमसाठी मैदानाच्या आतमध्ये 100% एफर्ट देणं गरजेचं असतं. निखिल सातपुते जरी बॅटिंग नाही मिळाली तरी रागवू नका, रागवायचं नसतं. मैदानाच्या आतमध्ये संघ जिंकला पाहिजे या भावनेनं खेळायचं असतं आणि यानंतरच तुमचा क्रिकेट डेव्हलप होत असतो. या सर्व गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. स्कोर कार्डवर धावसंख्या 38 आपल्याला पाहायला मिळते आणि इथे आलाय हा व्हाईट बॉल, डाव्या स्टेजच्या बाहेर जातोय. संघासोबत प्रामाणिक राहा, संघाच्या विजयामध्ये आनंद साजरा करा. जरी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग किंवा बॉलिंग नसेल मिळाले तरी देखील संघासाठी प्रयत्न करत राहा. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून 100% एफर्ट देत राहा. धावा आणि षटक समाप्त झालं. या ठिकाणी 6 षटकांचा खेळ संपन्न झाला. 39 धावा स्कोर बोर्डवर आणि विकेट आतापर्यंत जर विचार केला तर 8 विकेट गेलेत. 39 धावा स्कोर बोर्डवर, 2 ओव्हरचा खेळ अजूनही शिल्लक. 2 विकेट इथून घ्यायचे जर इनिंग ऑल आउट करण्यासाठी, परंतु या 2 ओव्हरमध्ये 12 बॉलमध्ये 10 ते 15 धावा इथे जमा करणं फार महत्वाचं असेल शेंद्रून संघाच्या दृष्टिकोनातून. बॅटिंग पॉवर प्ले पंचांचा इशारा येतो आणि बॅटिंग पॉवर प्ले तुम्ही 7व्या ओव्हरच्या आतमध्येच घेऊ शकता. शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला बॅटिंग पॉवर प्ले मिळणार नाहीये. या गोष्टीची देखील सूचना, या गोष्टीच्या नियमाकडे तुम्ही लक्ष केंद्रित करायचं आहे. प्रमोद धिरडे येतात षटक क्रमांक 7 घेऊन. हे बॅटिंग पॉवर प्लेचं षटक असेल आणि या पुढील होणारी जी मॅच आहे एकविरा क्रिकेट संघ नांदोळ, बंटी मालपेकर, रुपेश शेरे यांचा हा संघ आणि त्यांच्या समेत फाईट करेल मैदानाच्या आतमध्ये. जय हनुमान ठे लुजर अशी मॅच यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. हवेमध्ये हा फटका फसलाय, जज करता क्षेत्ररक्षक पकडलीये कॅच. विकेट क्रमांक 9 फलंदाच्या ठिकाणी बाद होतोय. शैलेश बॅक टू द डगआउट आणि 9वा धक्का इथे लागलाय शेंद्रून संघाला. धावसंख्या स्कोर बोर्डवर 39. संदीप पाटोळे मैदानाच्या आतमध्ये 11व्या क्रमांकावर प्रस्थान करत असताना अप्रतिम बॉलिंग राहिली आहे गोकुळगाव टीमची. आणि सुरुवातीलाच मी म्हटलं होतं टॉस फार इम्पॉर्टंट आहे आणि महत्वपूर्ण टॉस जिंकला गोकुळगाव संघानं या मॅच मध्ये आणि आता
कामगिरी देखील खूप चांगली ते करत असताना या मॅचमध्ये मैदानाच्या आतमध्ये. अवे फ्रॉम द बॉडी खेळायचं होतं, दूर ठेवला फलंदाजाचा देही यष्टीपासून हा डॉट चेंडू आला. प्रोफेशनल क्रिकेट तुम्हाला खेळायचं असेल तर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सरावासाठी जावं लागेल. त्यासाठी तुम्हाला सर्व मोबाईल्सवरचे जेवढे खेळ आहेत ना ते बंद करावे लागतील. त्यावेळेस तुम्ही मैदानाच्या आतमध्ये प्रसिद्ध व्हाल सरावाने. निखिल सातपुते, मैदान जर तुम्हाला गाजवायचं असेल तर मोबाईल तुम्हाला बाजूला ठेवून मैदानाच्या आतमध्ये रणरणत्या उन्हामध्ये तुम्हाला सराव करणं फार महत्त्वाचं असतं आणि त्यानंतरच तुम्हाला प्रसिद्धी मिळत असते. स्कोरबोर्डवर धावसंख्या 39 आपल्याला पाहायला मिळते. 7वं षटक सुरू असताना मैदानाच्या आतमध्ये प्रमोद धिरडेचं अप्रतिम गोलंदाजी तो करतोय. एज होती परंतु बॉल कॅरी करू शकला नाही यष्टीरक्षक. एक धाव इथे दिली आहे. एकच धाव मिळाला आणि एका धावेने टीमची टोटल पुढे सरकेल स्कोर बोर्डवर 40 लॉस ऑफ 9. आणि या धावसंख्येवर देखील जर विचार केला तर मात्र संघर्ष केला जाऊ शकतो. जर शेंद्रूर संघ ज्यावेळी दुसऱ्या इनिंगमध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरेल त्यावेळी जर सुरुवात चांगली केली, 1 ते 2 विकेट्स लवकरात लवकर त्यांनी पटकावले तर या मॅचमध्ये ते देखील कमबॅक करू शकतात. एक मॅचची आठवण करून देईल या बॉल नंतर. कोण विसरेल गतवर्षीची सेमीफायनल एजे स्पोर्ट्स भातसई विपक्ष झेंडा स्पोर्ट्स अडगाव. 8 ओव्हरमध्ये बनवल्या होत्या 45 धावा. 46 धावा बनवायच्या होत्या अडगाव संघाला 8 ओव्हरमध्ये आणि त्या 46 धावा बनवून दिल्या नव्हत्या भातसई टीमनं. आणि क्रिकेट आहे ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टन्टी असं म्हटलं जातं निखिल. आणि कोणत्याही स्कोर विजयाची गॅरंटी देत नाही क्रिकेटमध्ये. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जिद्दीने लढा, शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करा, यश जरूर तुमचं आहे. त्रिफलाचित फलंदाज आणि ते ऑल आउट होऊन संघ 41 आणि 42 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलंय. जय महाराष्ट्र. गोकुळगाव या संघासमोर एकच सांगेल टीम शेंद्रूरला, संघर्ष करा, प्रयत्न करा, तुम्ही करा, क्षेत्ररक्षण चांगलं दाखवा आणि या मॅच मध्ये विजयासाठी तुम्हाला देखील शुभेच्छा. आणि दोन्ही टीमला शुभेच्छा. कशा पद्धतीने टार्गेट चेस होईल की डिफेंड करण्यामध्ये यशस्वी होतील शेंद्रूर संघ या पुढील इनिंग मध्ये. सन्मानवाद. यानंतरचा सामना होईल नांदवळ विपक्ष ठुले. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे मित्रांनो. नांदवळ विपक्ष ठुले असा सामना असेल. यानंतरचा सामना नाणेफेकीसाठी यायचे. चला नांदवळ संघाचे कर्णधार आणि ठिले संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे. बंटी मलपेकर आणि सचिन ठाकरे. यानंतर बिग फाईट सामना असेल. 2 जखमी वाघ मात्र एकमेकांसमोर झुजताना आपल्याला बघायला मिळतील. नांदवळ विपक्ष ठुले या 2 संघादरम्यान नाणेफेक केली जाईल. सचिन ठाकरे आणि बंटी मलपेकर आपणास विनंती करतोय नाणेफेक कक्षामध्ये यायचे. तिथे जोडले जातील आमचे साथी समालोचक. झारखंड वरून एक बुलंद आवाज अर्थातच मासूम सर. जी टॉस के लिए नांदोल वर्सेस ठिले एक दूसरे के विपक्ष. इसके बाद मुकाबला उनका होने वाला है और टॉस के लिए दोनों कप्तान महोदय हमारे टॉस बॉक्स में आ रहे हैं. आइए उनका वेलकम है टॉस बॉक्स में.
हॅलो मी आदरणीय विनायकजी निचेते साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. नाणेफेक कक्षामध्ये मान्यवरांना विनंती की नाणेफेक कक्षामध्ये जायचंय आणि तिथे जोडले जात आहेत आमचे साथी समालोचक. झारखंड वरून एक बुलंद आवाज मासूम सर आपण पाहू शकाल. टिले संघाचे कर्णधार आणि नांदवल संघाचे कर्णधार त्या ठिकाणी. और नांदोल के कप्तान बंटी सर उन्होंने टॉस जीता और पहले क्षेत्र रक्षण करने का फैसला किया है. मैं आपसे जानना चाहता हूं, चूंकि पिच बहुत बढ़िया चल रही है और खेल भी रही है, थोड़ा कहीं ना कहीं बॉल रुक कर आ रही है, तो आपने जो क्षेत्र रक्षण करने का फैसला किया कितना सही हो सकता है? बिल्कुल सर, सही तो होगा ही. सुबह के क्षेत्र में मैदान थोड़ा गीला था, इसलिए रन थोड़े से कम आ रहे थे. अभी जैसे जैसे धूप बढ़ेगी वही जैसे बैटिंग करना आसान रहेगा, इसलिए सामने वाले को पहले बल्लेबाजी करने का हमने दिया है. और टीला टीम की बात करेंगे तो एक मैत्रीपूर्ण लड़त होने वाली है, इसमें कोई शंका नहीं है. फिर भी हम टीले टीम को एक बेहतरीन टीला देने के लिए टीले टीम के लिए हम बेहतरीन एक टीला देने वाले, इसमें कोई दोहराने की बात नहीं है. और हम हमारा 100 या 200% मैच में देने वाले, क्योंकि यहाँ का परिसर भी बहुत माहौल भी अच्छा है, नियोजन आयोजन और हर साल अच्छा रहता है. एसपीएल का मेरा पर्सनली ऐसा रहता है कि इधर का जो एंट्री भी है ना वो 50,000 रहेगा ना, तब भी नांदोल टीम यहाँ पे खेलेगी, इसमें कोई दोहराने की बात नहीं है. अभी फिलहाल हमारी टीम हार रही है, बार बार हार रही है. लोगों का मानना है कि आप मत खेलो, ऐसा नहीं होता, खेलना ही चाहिए. पहली साल एसपीएल में हम बाबू पे हाथ रखकर ऐसे देख रहे थे, हमारे दिल में बहुत बड़ी आत्मकांक्षा रहती थी कि नहीं हम अगले साल यहाँ पे खेलेंगे और बहुत बढ़िया हम इधर प्रदर्शन करेंगे. ठीक है, मैच हारते कोई बात नहीं, खेलते रहेंगे, जब तक खेलेंगे तब तक तो कभी तो जीतेंगे. बहुत बढ़िया सर. और हमारे साथ ठेले के कप्तान सचिन ठाकरे हैं, उनका भी स्वागत करना चाहता हूं. सर बताएंगे, आप टॉस चूंकि हार चुके हैं और आपको बल्लेबाजी के लिए इनवाइट किया गया, आमंत्रित किया गया है, तो आप क्या करेंगे, क्या मनसूबा है आपका, कुछ बताएंगे? पहली मैच हम तो हार गए, अभी ये मैच 100% जीतेंगे नांदोल से. थैंक यू सो मच. तो यहाँ पे टॉस जीता नांदोल के कप्तान महोदय ने और पहले क्षेत्र रक्षण करने का फैसला किया, इनवाइट किया ठेले के कप्तान को. तो चलते हैं अब कमेंट्री बॉक्स में. थैंक यू सो मच. थँक्यू सो मच मासूम सर. वाईट सुरुवात झाली, अवंत स्वरूपाचा हा चेंडू आला आणि एक धाव या धावफलकावरती अंकित झालेली आपल्याला बघायला मिळेल. बंटी सरांचं एक चांगलं ओपिनियन बघायला मिळालं. यावेळेला अतिशय चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू फिरकावून दिलाय. आउटफील्ड फास्ट आहे, मात्र क्षेत्ररक्षण तिथं वेगानं जात असताना चेंडूला अडवलंय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेच्या अगदी जवळ होत असताना 2 धावा या चेंडूवरती येतील आणि 2 धावांनी धावफलकाला इथून थोडीशी गती प्राप्त होतीये. 3 धावा धावफलकावर आपण पाहू शकतो. नरेश उंचपुरा गोलंदाज चंद्रून संघासाठी गोलंदाजी धुरा सांभाळत असताना अतिशय चांगला फटका बघायला मिळतोय. व्ही शेप मध्ये एक्झिक्यूट केलेला असताना लॉंग ऑफ बाउंड्रीवरती चेंडूला अडवलं. एकाच धाबेवरती इथून संतुष्ट राहावं लागेल. 4 धाबा धावफलकावरती 42 धाबांचं टार्गेट आहे आणि हे टार्गेट चेस करत असताना दोनही फलंदाज अगदी चांगली फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतात. सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट करत असताना एक चांगली सुरुवात, आश्वासक सुरुवात देत असताना यावेळेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तैनात आणि इथं टिपला जातोय झेल आणि पहिला गडी बाद होत असताना बघायला मिळतोय गोकुळगाव संघाचा. जी हाँ बिल्कुल, जिस प्रकार से यहाँ से नरेश एक अच्छी गेंद किया था, बिल्कुल स्लोवर डिलीवरी थी, टप्पा पड़ने के बाद बिल्कुल लेग स्टंप से थोड़ा सा बाहर की ओर जा रही थी, पड़ नहीं पाए और मिड विकेट के ऊपर
से मारने का प्रयास किया था, लेकिन वहां पे फंसे और अपने विकेट का पतन करवाया। निश्चितच एक चांगला चेंडू हाताळला, त्या चेंडूसाठी व्यूव्हररचना सज्ज होती. अगदी सीमारेषेच्या जवळ आपण पाहिलं तर मिड विकेट आणि ऑर्थोडॉक्स लॉंगॉनच्या मध्ये अगदी कावकॉर्नर झोनमध्ये क्षेत्ररक्षक सज्ज केलाय आणि अगदी त्याच्या हातामध्ये झेल जात असताना हा गडी बाद होतोय. फलंदाज बाद झालाय आणि एक पहिला गडी बाद झाल्यानंतर आपण धावफलकावरती पाहू शकतो 1 बाद 4 धावा. और इस बार खेल दिया उठा के, 1 बाउंस चौका। क्या शॉट लगाया यहाँ पे, बिल्कुल कड़क शॉट डाउन द ग्राउंड। अतिशय चांगला फटका, डाऊन द ग्राउंड फटका आणि चेंडूला अगदी सीमारेषेच्या जवळ लँड केलं गेलं. एका टप्प्यानं सीमारेषा गाठत असताना व्यासपीठाला मानवंदना देणारा हा एक चांगला फटका बघायला मिळाला 4 धावांचा. धावफलकाला वेगानं पुढे घेऊन जात असताना आपल्याला बघायला मिळतात धावफलकावरती 8 धावा. 1 बाद 8. एक आश्वासक सुरुवात होत असताना गोकुळगाव संघाची. यावेळेस पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं अडकवण्याचा प्रयत्न होता, मात्र फलंदाज यावेळेला हुशारी दाखवत असताना यावेळेला फटका टायमिंग चांगला होता आणि सीमारेषेच्या बाहेर जात असताना चेंडू 4 धावांसाठी. हा चौकार. बैक टू और प्रमोद आक्रामकतेवर और नरेश को बिल्कुल मौका ही नहीं दे रहे हैं। और बहुत बड़ा यहाँ पे जिस प्रकार से शॉट खेल रहे हैं, बल्ले का मुंह खोल रहे हैं, कभी कभी स्टेप आउट भी कर रहे हैं, तो कभी कभी जहां भी शॉट, एक क्लासिकल बल्लेबाज प्रमोद और उनका साथ देने के लिए आए हैं जयदीप। हा चेंडू नरेशनं मात्र यावेळेला अगदी चांगला चेंडू हाताळलाय. टप्पा खाल्ल्यानंतर थोडासा स्विंग झालेला बघायला मिळाला. फलंदाजाच्या रडारपासून दूर असलेला हा चेंडू मात्र निर्धाव स्वरूपात समाप्त झाला. पॉवर प्लेचं हे षटक होतं, हे षटक इथून संपन्न झालं आणि धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 12 धावा बघायला मिळतात. मासूम सर, 42 धावांचं टार्गेट आहे आणि पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या. या सामन्याचं चित्र कसं असेल आणि किती षटकांपर्यंत सामना संपवण्याची तयारी असेल? तो आप सोच ही सकते हैं कि मैच तौर पर, खास करके अगर जयदीप जो बहुत बड़ा खिलाड़ी इस महाराष्ट्र टेनिस में अव्वल दर्जे टॉप क्लास के प्लेयर के नाम पे जाने जाते हैं, अगर इनका विकेट चटका लेते हैं तो बहुत बड़ी यहाँ पे टर्निंग पॉइंट बन सकता है मैच में. क्या कहेंगे? निश्चितच आणि ताकद सुद्धा ठेवतोय. जितूला आपण नेहमीच पाहत असतो, अतिशय नामवंत गोलंदाज आहे. सिंधुदुर्ग संघासाठी जेव्हा जेव्हा संकटात संघ असतो त्या त्या वेळेला अतिशय चांगली गोलंदाजी करत असतो आणि जितू या वेळेला गोलंदाजीसाठी आलाय. त्याला मात्र जेडीचं आव्हान असेल, बघावं लागेल काय घडेल मैदानामध्ये, कारण जितक्या ताकदीचा फलंदाज आहे तितक्याच ताकदीचा गोलंदाज सुद्धा समोर, म्हणजे एक चांगलं कॉन्टेस्ट आपल्याला. और मैं जिसका जिक्र कर रहा था वही हुआ, प्रेडिक्शन भी लगाया जा रहा था. मैं जिक्र किया था कुछ देर पहले कि जब जीतू आ चुके हैं, एक एक्सपीरियंस खिलाड़ी, बहुत बड़ा एक्स फैक्टर साबित हो सकते हैं, ड्रीम 11 गेम चेंजर ऑफ द मैच भी हो सकते हैं आज के कहीं ना कहीं जीतू. और जयदीप का विकेट चटकाने के बाद उनका कॉन्फिडेंस लेवल भी हाई हो जाएगा. क्या कहेंगे सर? निश्चितच जयदीपला बाद केल्यानंतर मात्र ताकद वाढलेली बघायला मिळेल. बॉडी लँग्वेज आपोआपच चेंज झालेली बघायला मिळाली सर्व खेळाडूंकडे. जर आपण पाहिलं तर निश्चितच पुन्हा एकदा आशेचा एक किरण निर्माण झाल्यासारखं दिसतंय. बहुत बढ़िया. अब यहां से थोड़ा सा कहीं ना कहीं मैच इधर उधर झुकते जा रहा है. छोटा स्कोर है, 42 रनों का टारगेट है, तो कहीं ना कहीं सिंगल डबल रोटेट करके वहां तक पहुंचना चाहते हैं. लेकिन जयदीप ने जिस प्रकार से शॉट खेला था, बाउंसर किया था वहां पे जीतू ने, और खेलना चाहते थे बिल्कुल डीप स्क्वायर लेके ऊपर से, लेकिन सही ढंग से खेल नहीं पाए, कॉट बिहाइंड किया. अच्छी गेंदबाजी जीतू के द्वारा. निश्चितच अतिशय 2 ताकदवर खेळाडू आपल्याला बघायला मिळत होते. दोनही खेळाडू अतिशय नामवंत, जितू आणि जयदीप. आज मितीला आपण जर शहापूर क्रिकेटचा विचार केला तर अतिशय ताकदवर संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जातं साई स्पोर्ट्स शहापूर संघ, त्या संघाचे हे दोनही खेळाडू मात्र सहभागी असणारे खेळाडू होते. त्या संघामध्ये हे दोघं खेळाडू खेळताना आपल्याला बघायला मिळायचे. दोघंही अतिशय नामवंत खेळाडू एकाच संघामध्ये खेळायचे आणि अक्षरशः चांगली खेळी त्यांच्या माध्यमातून आपल्या सातत्यानं बघायला मिळायची. नामवंत खेळाडू यावेळेला जितून मात्र जयदीपला बाद केलंय आणि आपल्या संघासाठी एक आशेचा किरण निर्माण केलाय. और बढ़िया शॉर्ट ऑफ लेंथ की गेंद थी, टप्पा पड़ने के बाद ऑफ स्टंप से बाहर एक और बिंदी गेंद, और जितनी ज्यादा बिंदी गेंदें उतनी ज्यादा परेशानी.
और अगर इसके बीच में अगर विकेट भी चटका लेते हैं जीतू, तो निश्चित तौर पे बैकफुट पे धकेलने का काम कर सकते हैं. बहुत बड़ा टर्निंग पॉइंट. नक्कीच. आणि आपण समोर जो फलंदाज पाहतोय प्रमोद, तो सुद्धा साई स्पोर्ट्स शहापूर संघाचा प्रतिनिधी. अतिशय नामवंत खेळाडू आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना बघायला मिळतात. शहापूर तालुक्यातील संपूर्ण तारे सितारे या क्रिकेटच्या मैदानावरती छत्रपती शिवाजी महाराज मैदान साखरपाड्याच्या या मैदानावरती SPLच्या या थरारामध्ये आपल्याला आपलं नशीब आजमावताना बघायला मिळत आहेत. वाऱ्याचा पाडा, सॉरी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान, वाऱ्याचा पाड्याचं हे भव्य दिव्य मैदान आणि या मैदानावरती रंगलेला हा थरार, SPLचा हा थरार आपल्याला बघायला मिळतो. या थरारामध्ये एकाहून एक सर्व नामांकित खेळाडू मात्र या क्रिकेटच्या मैदानावरती आपल्याला खेळताना बघायला मिळतात. आपण जेडीला पाहिलं, आपण जितूला पाहिलं. नरेश गोलंदाजी मार्कवरती आता सज्ज झालाय. तोही एक अतिशय नामवंत खेळाडू, या संघाचा मास्टर माइंड म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. पहिलं षटक त्यानं हाताळलं, थोडं महागडं होतं. 12 धावांचं ते षटक होतं, मात्र जितून चांगलं कमबॅक केलंय. केवळ एकच धाव खर्च केली आणि जेडी सारखा मोहरा टिपला. पिछला ओवर काफी एक्सपेंसिव था और उसमें जयदीप का विकेट भी चटकाए थे. अच्छी गेंद, बिल्कुल लो फुल टॉस को लेकर ड्राइव कर दिया है, बिल्कुल स्लिम मिड ऑन की दिशा में सिंगल भाग गए. और रनिंग बिटवीन द विकेट अगर बढ़िया हो तो आप सिंगल को डबल, डबल को ट्रिपल में कन्वर्ट कर सकते हैं. यही काम कर रहे हैं यहाँ पे गोकुल गांव के सारे बल्लेबाज. निश्चितच महेंद्रसिंग धोनीचं हे तंत्र, ज्या वेळेला मिडल ओव्हर चालू असतात त्यावेळेला सिंगल डबल्स घ्यायच्या, या गोष्टीकडे त्याचं जास्त लक्ष असायचं. और मैं बता देना चाहता हूं, मैं खुद झारखंड से बिलोंग करता हूं और हमारे देश के सबसे महान विकेटकीपर और दुनिया के सबसे मशहूर और इकलौते फिनिशर कहे जाने वाले MSD मेरे घर के बगल से हैं. बिल्कुल 30 किलोमीटर दूर है उनके घर से. और कहीं ना कहीं वो जब क्रीज पे आते थे तो सिंगल डबल खेल के और अंत तक मैच को लेके जाते थे और फिनिश करते थे. क्या कहेंगे सर? निश्चितच ज्या वेळेला महेंद्रसिंग धोनी खेळायचा सिंगल डबलच घेत असायचा, पण स्वतःचं अर्धशतक, स्वतःचं शतक कधी झळकावायचा हे मात्र प्रेक्षकांनाही कळत नव्हतं की सामना कधी चालला आणि कुठल्या सामन्यामध्ये महेंद्रसिंग धोनीनं त्या धावा कुठून काढल्या. माइंड गेम खेळण्यामध्ये मात्र महेंद्रसिंग धोनीचा हातखंडा होता. अगदी खेळपट्टीवर तो यायचा आणि लिहिलं या अर्धशतक आणि शतके खेळी करायचा आणि स्ट्राईक रेट सुद्धा खूप चांगला असायचा. धोनी रिव्यू सिस्टम वो एक रोचक थी. हेच माइंड गेम धोनीचं अगदी वाखाणण्याजोगं होतं. यावेळेस बघायला मिळालं नशीब साथ देत असताना फलंदाजांना बॅटनं धावा येत नव्हत्या, धावा जास्त वेगानं येत नव्हत्या, मात्र यावेळेस थोडीशी नशिबाची साथ मिळतीये आणि हा चौकार येतोय. धावफलकाला गतिमान करणारा हा चौकार आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतील 19 धावा. तो बढ़िया और बल्ले के निचले हिस्से से लगते हुए गेंद लुढ़कती हुई चली गई बिल्कुल फाइन लेग की दिशा में. स्कोर है 19 रन. धीरे धीरे से, लेकिन अगर स्कोर बोर्ड चल रहा है तो कहीं ना कहीं थोड़ा सा दबाव, प्रेशर को रिलीज करेंगे ये दोनों बल्लेबाज. और नरेश बहुत ही बढ़िया गेंद, स्लिप में खिलाड़ी मौजूद रन लेना चाहते थे लेकिन मना किया. स्ट्राइक पे खड़े सचिन वोडीले ने. और एक और बिंदी गेंद. बिंदी गेंदें आप ज्यादा देर तक बल्लेबाजों को शांत नहीं रख सकते, आपको विकेट लेने की जरूरत है, तभी आप थोड़ा सा दबाव में उन्हें ला सकते हैं. और कहीं ना कहीं वही प्रयास कर रहे हैं, छोटी गेंद कर रहे हैं, कभी स्लोअर डिलीवरी भी कर रहे हैं और कहीं ना कहीं जो गेंद का जो सीम पोजीशन है उसके ऊपर उंगलियां भी फेर कर रहे हैं. तो ये एक बहुत बड़ा टर्न बन सकता है मैच के लिए. यावेळेस बॅटची एज आणि यष्टीरक्षकाच्या हातून थोडीशी चुकी बघायला मिळते. या फलंदाजाला मात्र बाद करण्याची संधी निर्माण झाली होती. अवघड झेल होता, मात्र अगदी झेपावून झेल टिपण्याचा प्रयत्न झाला, मात्र हा थोडासा फंबल झाल्यानंतर अगदी शेवटच्या मोमेंटला हा झेल मात्र धरणीला दान झालाय. जीवदान मिळत असताना आपण पाहतोय फलंदाज सचिन. सिंगल आने के बाद थोड़ा सा दबाव से निकलते हुए गोकुल गांव की खेमा. पार्टनरशिप अतिशय महत्वाची असते आणि तीच पार्टनरशिप इथं बिल्टअप करत असताना ज्या ज्या वेळेला तुम्ही सामना चेस करत असतात त्यावेळेला मात्र तुम्हाला पार्टनरशिप बिल्टअप होणं खूप गरजेचं असतं. आणि पार्टनरशिप इथं मात्र बनवत असताना हे दोनही फलंदाज अतिशय चांगली फलंदाजी करतायत. आणि आपल्या संघाचा धावफलक जर आपण पाहिलं तर 21 धावांवरती पोहोचवताना हे दोनही फलंदाज आपल्याला बघायला मिळतील. 3 षटकांची समाप्ती, धावफलकावरती 21 धावा.
गडी बाद करणं अतिशय गरजेचं होतं. मात्र जितूला माहिती आहे जेवढे डॉट चेंडू टाकू, डॉट पर्सेंटेज जेवढे वाढवू, तेवढा मात्र फलंदाज बॅकफुटला जाताना बघायला मिळतोय. यावेळेला बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता, मात्र जितूचा हा चेंडू हार्डलेंथवरती हिट केल्यानंतर मात्र थोडासा लो राहतोय आणि हलक्यानं जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. अतिशय चांगला चेंडू बघायला मिळाला. पुन्हा एकदा सज्ज जितू राऊंड द विकेट जात असताना प्रमोदसाठी. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढले, एक धाव पूर्ण केली जाते. एकाच धाब्यावरती संतुष्ट राहावं लागेल. एका धावेने धावफलक हळूवाररित्या पुढे जातात. धावफलकावरती आपण पाहतो 22 धाबा. अतिशय चांगली फलंदाजी बघायला मिळते. दोनही फलंदाज एक चांगली पार्टनर से उनका कदम भी चलने लगेगा और एक अच्छे शॉट्स भी खेल सकते हैं. या वेळेला चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठी झेल टिपण्याची संधी निर्माण झाली होती, मात्र नशीब बलवत्तर निर्जन स्थळावरती हा चेंडू लँड झालाय. मात्र 2 धावा इथून येताना बघायला मिळतील. झेल सुद्धा या वेळेला नशिबाच्या स्वरूपात बघायला मिळाला. चेंडू हवेमध्ये होता, मात्र या ठिकाणी कुठलाही क्षेत्ररक्षक तैनात नव्हता आणि 2 धावा सुद्धा येत असतील. संजीवनी देऊन जातील धावफलकाला. धावफलकावरती जर आपण पाहिलं एकच धाव या चेंडूवरती येईल. 25 धावा आणि स्ट्राईक चेंज करत असताना फलंदाज आपल्याला बघायला मिळतो. थोडासा संघर्ष करत होता स्ट्राईक वरती असताना आणि या वेळेला नॉन स्ट्राईक गेंदवरती उभा राहिलेला आपल्याला बघायला मिळेल. येऊन स्ट्राईक चेंज केली आणि प्रमोद स्ट्राईक वरती आलाय. यावेळेस चेंडू बघायला मिळाला. स्विंग करतोय, टप्पा खाल्ल्यानंतर अगदी आतमध्ये होतोय. बॅट्समनच्या अगदी शरीरावरती आपटलेला हा चेंडू आपल्याला बघायला मिळाला. व्हेरी गुड बॉलिंग. गोलंदाजीच्या मार्कवरती असलेल्या जितूला आपण पाहतोय आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करतोय. धावांचं पाठबळ थोडंसं कमी आहे तरी सुद्धा डगमगून न जाता इथं मात्र एक चांगली गोलंदाजी करत असताना आपल्या संघाला एक आश्वासक कामगिरी करून देत आहे. और यहाँ पे रक्षात्मक ढंग से फॉरवर्ड डिफेंस सिंगल भाग गए. सर मैं आपको बता देना चाहता हूं, फॉरवर्ड डिफेंस की अगर बात आती है, ये सिंगल के साथ स्कोर जा पहुंचा 26. तो फॉरवर्ड डिफेंस हमारे देश के महान क्रिकेटर राहुल द्रविड़ का नाम आता है. फॉरवर्ड डिफेंस वो जब करते थे तो शोएब अख्तर ने बताया था कि मैं जो जिस गेंद पे विकेट ले सकता था उसको भी फॉरवर्ड डिफेंस कर देते थे. क्या कहेंगे इसके बारे में? पॉवर प्लेचं या वेळेला षटक बघायला मिळेल. बॅटिंग पॉवर प्ले असेल. निश्चितच डिफेन्स खेळ म्हटला म्हणजे राहुल द्रविड. राहुल द्रविड म्हटलं म्हणजे भारतीय संघाची भिंत, द वॉल ऑफ क्रिकेट, वॉल ऑफ इंडिया. भारतीय क्रिकेटची वॉल ज्याला म्हटलं जातं राहुल द्रविड, त्याचा तुम्ही उल्लेख केला सर. अतिशय चांगली माहिती आणि अतिशय चांगला दाखला देत असताना आपल्याला बघायला मिळतात. मासूम सरांचं जर आपण ज्ञान पाहिलं तर अतिशय खोलवर ज्ञान त्यांचं बघायला मिळते. प्रत्येक गोष्टीवरती त्यांची अचूक नजर, प्रत्येक गोष्टीचं अचूक विवरण करत असताना हॅट्स ऑफ मासूम सर. आणि निश्चितच यावेळेला दाखवून देत असताना माझं घर आणि महेंद्रसिंग धोनीचं घर अगदी बाजूबाजूलाच आहे. 30 बढ़िया बल्लेबाजी, एक अच्छी पार्टनरशिप. फुलटोत होता या चेंडूवरती, मात्र संधी गमावताना फलंदाज बघायला मिळाला. 6 धावांची गरज आहे विजयासाठी. या 6 धावा जास्तीत जास्त लवकर येतील यासाठी मात्र प्रयत्न असेल गोकुळगाव संघाचा आणि गडी बाद करण्याचा प्रयत्न असेल चंद्रूर संघाचा. यावेळेस अतिशय चांगला चेंडू बघायला मिळतोय. एलबीडब्ल्यू साठी अपील सुद्धा केलं जाते, मात्र पंच आपल्याला बघायला मिळतात तटस्थ भूमिकेमध्ये. जतीन भोयर सरांना आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेत. यावेळेस पुन्हा एकदा नशीब साथ देत असताना फलंदाजाच्या बॅटमध्ये निघालेला हा चेंडू क्षेत्ररक्षकाला हुलकावून देतोय आणि सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. इस चौके के साथ स्कोर 40 पे पहुंचता हुआ अब मात्र यहां से 2 रनों की ओर दरकार जीतने के लिए गोकुल गांव खेमा को. और जिस प्रकार का निश्चितताओं का खेल है, कब क्या हो जाएगा कुछ कहा नहीं जा सकता. और उसकी पूरी परिभाषा यहां पे पलटते हुए गोकुल की गांव ने बढ़िया बल्लेबाजी किया और खास करके सचिन ने जिस प्रकार से बढ़िया कॉन्सेंट्रेशन दिखाया और अंत तक मैच को लेकर गया, वाकई में काबिल तारीफ. 2 धावांची आवश्यकता विजयासाठी आणि विजयाच्या अगदी जवळ गेलेला हा गोकुळगावचा संघ आपल्याला बघायला मिळतो. चला मित्रांनो स्पीडअप करा. साहिल आलाय गोलंदाजी मार्कवरती. अतिशय चांगला गोलंदाज आहे मासूम सर. अगर आप देखेंगे तो ये जो साहिल है हमारे सेंद्रून गांव का ये लड़का सेम टू
हमारे साथी कमेंटेटर कम बॉक्स में सोमनाथ सर है, हमारे साथ जुड़े हुए हैं और मैं भी जुड़ा हुआ हूं। मैं बता देना चाहता हूं, सर से मैं जानना चाहता हूं कि जिस प्रकार से घरेलू स्तर के मैचेस, टूर्नामेंट मैचेस करवाए जा रहे हैं, कहीं ना कहीं प्रतिभा निखारने के लिए ऐसे